नमो जन्मभूमि जिते जन्मभूमि, नमो कर्मभूमि जिथे वाढिलोमी, नमो अलंकापुरभूमि जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही, नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो इथून पुढे कामी, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे। चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना। लेके आना सबही परिवार, हमारे हरि कीर्तन में लेके आना सबही परिवार, हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में।
कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्रीमन राधा रानी सरकार की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री राधे। परम मंगलमय परम पवित्र भगवान परमात्म्याची अवीट असणारी ही कथा, जीवनाच्या व्यथा दूर करणारी ही कथा, जीवनातील सर्व प्रश्न सोडवणारी श्रीमद भागवत कथा, तिमिरातून तेजाकडे नेणारी, अंधकारातून प्रकाशाकडे नेणारी, भ्रमाज्ञानातून प्रमाज्ञानाकडे नेणारी, जीवदशेतून शिवदशेला प्राप्त करून देणारी, तुमचं आमच्या जीवनाचं कल्याण करून देणारी म्हणजे श्रीमद भागवत कथा। गेल्या 5 दिवसापासून आपण या कथेमध्ये श्रवण नावाची भक्ती करत आहोत, सेवा नावाची भक्ती करत आहोत, दास्यत्व नावाची भक्ती करत आहोत। या सेवेमध्ये गेल्या 5 दिवसापासून आपण अखंडित श्रवणाचा यथायोग्य पद्धतीनं लाभ घेत आहोत, ज्यांच्या माध्यमातून हा सर्व योग आपल्या जीवनामध्ये जुळून आलाय। त्या आदरणीय पूजनीय वंदनीय सर्व थोरात कुटुंबीय, ज्यांच्या निमित्तानं या कथेचा योग आहे, त्या ताराबाई अरुणजी थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, नवीन तर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये या कथेचा लाभ आपल्याला होतोय। खऱ्या अर्थानं आपलं भाग्य आहे। गेल्या 5 दिवसापासून ज्यांची अविरत गोड संगत, गोड साथ आपल्याला लाभते, ते सर्व कलाकार मंडळी, ज्यामध्ये तबला साथीसाठी आमचे आदरणीय साजनदादा असतील, ॲक्टोपॅडसाठी आमचे ललितजी महाराज असतील, बासरी आणि ऑर्गनसाठी आमचे आदरणीय राहुल दादा असतील, त्यानंतर गायनासाठी गायत्री दिदी असतील, आणि आज आपल्याला बहुमोल ज्यांची उपस्थिती लाभली ते आमच्या पानेवाडी क्षेत्राचं वैभव, जवळजवळ सर्वच कीर्तनकार पारमार्थिक एकनिष्ठ मंडळी ज्यांच्या चांगली सुपरिचित आहे, नवीन तर ज्यांच्या माध्यमातून आम्हालाही परमार्थाची गोडी यथायोग्य वेळेमध्ये लाभली, ते सर्वांचे आदरणीय पूजनीय सूर्यबान अप्पा पानगावाने आणि आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे आदरणीय अक्षयदादा, त्यांची दोघांची उपस्थिती आज बहुमोल पद्धतीनं आपल्याला लाभते। खऱ्या अर्थाने या सर्व मंडळींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। यथायोग्य पद्धतीनं आपल्याला कथेमध्ये प्रवास करायचा आहे, प्रवेश करायचा आहे। कालच्या दिवसापर्यंत आपण जो कथाभाग बघितला तो भगवान परमात्म्याच्या लीलांचा अनुभव आपण घेत होतो। काही लीला आपल्या अर्धवट राहिलेल्या आहेत, त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहे। गोवर्धन लीला आपल्याला बघायची आहे, त्यानंतर भगवान परमात्म्याच्या विवाहाच्या दृष्टीने आपल्याला प्रवास करायचा आहे, कारण आज विवाह झाला, आज भगवान परमात्मा यांचं संसारिक जीवन यथायोग्य पद्धतीनं झालं तर उद्या भगवान परमात्मा निजधामाला जातील, अन्यथा मग 1 दिवस आपल्याला वाढवावे लागेल। ती वाढवायची गरज पडू नये, त्याच्याकरता आज आपल्याला विवाहापर्यंत येणं अत्यावश्यक आहे, आणि तिथपर्यंत आपण आज पोहोचणारच आहोत। खऱ्या अर्थानं आज पाऊस जरी आला तरी मला काही भीती नाही, कारण माझ्यासाठी आता छत्र तयार झालंय। तुम्हालाही भीती नाही, कारण तुम्ही 1 किलोमीटरच्या अंतरावर जरी गेले एखाद्या आडोशाला, तरी तुमच्यापर्यंत गोड आवाज आमच्या अमोलदादा पोहोचवतात। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। पण याचा कोणी गैरफायदा घेऊ नये, 1 किलोमीटरवरून कथा ऐकू नये, कारण मी सांगितलं अधिकार लागतो कोणत्याही गोष्टीला। ऐका, आपल्याला प्रत्येकाला या कथेमध्ये प्रवेश करायचा आहे, पण तत्पूर्वी वाणीला आणि मनाला पवित्र करण्याकरता त्या परमात्म्याचं आपण 2 मिनिटं भजन करूया। राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा,
श्रीमद् भागवत महापुराण की जय. ऐका, काल आपण भगवान परमात्म्याच्या लीला अनुभवत होतो. भगवान परमात्म्यानं कोणकोणत्या पद्धतीच्या लीला केल्या. भगवान परमात्म्यानं मृत्युका भक्षण नावाची लीला केली, म्हणजे माती खाल्ली. भगवान परमात्म्यानं आता चोरी करण्यासाठी सुरुवात केली. पण परमात्म्याच्या असं लक्षात आलं की आता घरातल्या ज्या चोऱ्या आहे ना त्या सगळ्यांच्या लक्षात यायला लागल्या. आणि याच्याही पलीकडं एवढं सगळं करून सुद्धा आपल्या सवंगड्यांना अजून तरी हे दही दूध तूप लोणी काही घरातले खायला देईना. मग आता आपण याच्या पुढचा ट्राय केला पाहिजे. एक स्टेप आपण पुढे गेलं पाहिजे. मग काय करायचं? मग परमात्म्यानं आपल्या सवंगड्यांना सांगितलं, अरे सगळं दही दूध तूप लोणी कुठं जातं? मथुरेला जातं. बर, मग आता हा मथुरेला जाण्याचा रस्ता शोधा. तुम्ही कोणत्या मार्गाने सगळ्या गवळणी जातात त्या रस्त्याचा डिजिटल मॅप तयार करा आणि तो मॅप माझ्याकडे द्या. आता बरं, मग एकानं सगळी माहिती गोळा केली की अशा अशा गावाच्या बाहेर या दिशेला या दिशेपासून या दिशेला सर्व गवळणी जातात. त्यांच्या डोक्यावरती दह्या दुधाचे माठ असतात. तूप लोणी त्या माठांमध्ये असतं. अशा अनेक पद्धतीची माहिती गोळा केली आणि ती कृष्ण परमात्म्याला त्यानं ती माहिती सांगितली. परमात्म्याला ती माहिती मिळाली. परमात्म्याने सांगितलं, आता एक काम करायचं, आता आपण कुणाच्या घरी जायचं नाही. आता आपण एक काम करायचं, ज्या मार्गाने हे दही दूध तूप लोणी जातं ना त्या मार्गाने आपण जायचं. त्या मार्गावरती जाणारं दही दूध तूप लोणी आपण अडवायचं आणि त्याचं भक्षण करायचं. म्हणजे हे आपल्यासाठी घरातच दही दूध तूप लोणी राखून ठेवतील. परमात्म्यानं ते नियोजन आखलं, पण माहिती देणाऱ्यानं नेमकी वेळ सांगितलेली नव्हती. म्हणजे त्या माता माऊल्या त्या गवळणी 10 वाजता जातात, 8 वाजता जातात, ते 11 वाजता जातात. परमात्म्याने विचार केला की आता आपण मस्तपैकी सगळं आवरून झालं, पोटाला थोडी भूक लागली की मग जाऊ. मग सगळ्या सवंगड्यांना सोबत घेतलं. परमात्मा त्या जाणाऱ्या वाटेवरती बसून राहिले. 20 मिनिटं झाले, 30 मिनिटं झाले, एकही गवळण दिसेना. ज्यानं माहिती दिली होती त्याला परमात्म्याने विचारलं, खरे याच रस्त्यावरून जाताना पाहिलं का तू? तो म्हटला, ओ काय सांगावं, गेल्या 3 दिवसापासून सलग पहारा देत होतो आणि त्या गवळणी याच रस्त्यानं जातात आणि याच रस्त्यानं परत येतात. आज का दिसाना? विचार केला. मग परमात्म्याच्या लक्षात आलं काही वेळेची गफलत झाली असेल. आणि एवढा विचार चालू असताना एक गवळण त्या रस्त्याच्या मार्गावरती येताना त्यांना दिसली. परमात्मा म्हटले, अरे तुम्ही बाजूला. गवळण आपली तिच्या नादामध्ये चालली आहे. परमात्मा तिच्या समोर उभे राहिले आणि परमात्मा म्हणू लागले, ऐक, तुझ्याकडं तू काय घेऊन चाललीत ना त्यातला आम्हाला थोडंसं दे. तू दही घेऊन चालली असेल तर आम्हाला सगळ्यांना दही दे. तू दूध घेऊन चालली असेल तर आम्हाला दूध दे. तू तूप घेऊन चालली असेल तर आम्हाला तूप दे. लोणी घेऊन चालली असेल तर आम्हाला लोणी दे. त्या गवळ्याने सांगितलं, अरे तुला द्यायचं काही नाही, पण तू इतरांसाठी मागतोय. तुझं साहजिक आहे, तुझ्या एकट्या पुरतं देऊ शकते. राजाचं पोर होतं ना ते. पण आता सगळ्यांसाठी द्यायचं म्हटल्यावर सगळं संपून जाईल ना. आणि मी काय मनाची मालकीन नाही. माझ्यावरती नजर ठेवण्यासाठी सासू आहे,
आणि सगळ्यात मोठा सीसीटीव्ही ननंद आहे. ननंद या शब्दाचा अर्थ आहे बरं, नांद. जिला नांदण्याचा अनुभव आल्याशिवाय ती भाऊजाईला त्रास द्यायचं कमी करत नाही, तिला म्हणायचं ननंद. फक्त आता घरी जाऊन कोणी कोणाला काही म्हणू नका, कारण आपण सगळ्या नंदा आहात, बरोबर आहे की नाही? ऐका, अरे माझ्यावरती लक्ष देणारे, मला विचारणारे भरपूर आहे, आणि त्याच्यामुळं मग असं करता येणार नाही रे. कृष्णानं सांगितलं तुला द्यायचंय की नाही तेवढंच विचार. द्यायचं असेल तर पटकन दे. ती गवळण नाही म्हणून राहिली. गवळण म्हणू लागली, अरे सगळ्या गवळणी निघून गेल्या, मला जाऊ दे तू. सगळ्या गवळणी मथुरेच्या बाजाराला निघून गेल्या. जाऊ दे मला, जाऊ दे मला, जाऊ दे मला, जाऊ दे मला, मथुरेला नंदलाला, हो मथुरेला नंदलाला, मथुरेला
गवळण म्हणू लागली, अरे सगळ्या गवळणी निघून गेल्या, मला जाऊ दे. मी जर त्या बाजाराला गेली नाही ना, संध्याकाळी मला त्रास होईल, संध्याकाळी मला घरात घेणार नाही, जाऊ दे मला. पण आता परमात्मा असतो. शेवटी परमात्म्यानं असं करून 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 गवळणीला सोडलं खरं, तिचा माठ फोडला आणि दही दूध तूप लोणी भक्षण केलं. अशा अनेक तक्रारी आता त्याच्या वाढू लागल्या. त्या सगळ्या गवळणी एक दिवस पुन्हा यशोदेकडे गेल्या. यशोदेला म्हणू लागल्या, अगं आपल्या कृष्णाला आवर, आपल्या कानाला आवर. तो आता इतक्या खोड्या करायला लागला. आधी घरातली नासधूस करायचा, आता तो येणाऱ्या जाणाऱ्या गवळणींना सुद्धा अडवतो. येणाऱ्या जाणाऱ्या गवळणींना अडवतो आणि त्यांचे दह्याचे दुधाचे मडके जे आहेत ना, घागरी जे आहेत ना, त्या फोडतो. त्याला आवर घाल. यशोदा म्हणाली, तुम्हाला मी आता सांगून सांगून थकली बरं. काय तुम्ही माझ्या बाळाच्या मागे लागल्या? एक तरी खोडी तुम्हाला पकडता आली का? एक तरी खोडी तुम्हाला पकडता आली? तुम्ही माझ्या बाळाचं एवढं काही सांगता. तो किती गुणी आहे तुम्हाला माहिती आहे का? तो किती गुणी आहे तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला जर त्याचे गुण पाहायचे असतील ना, त्याच्या शाळेत जाऊन विचारा. गवळणी म्हटल्या, तो शाळेत जातो का? पण त्याच्या शाळेत जाऊन विचारा, तो शाळेत जातो का आधी ते बघ. यशोदामाई म्हटले, तो शाळेत जातो. मग कुठं? तो पंढरपूरला शाळेत जातो. मग हेडमास्टर कोण आहे? नामदेवराय. गवळणी नामदेवरायांकडे गेल्या. नामदेवरायाला विचारलं, अहो नामदेवराय, कृष्ण कसा आहे? बाळ सगुण गुणाचे तान्हे, 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 बाळ सगुण गुणाचे तान्हे. बाळ दिसते गोजिरवाणे, 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 बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता राणे ग गोकुळच्या नारी, काय सांगता राणे ग गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाणे, बाळ दिसते गोजिरवाणे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाणे, बाळ दिसते गोजिरवाणे. नामदेवरायानं 9 चरणाचा दाखला त्या गवळणींना दिला. ते माझं बाळ किती गुणाचं आहे, दिसायला गोजिरले. आता तुझा बाळ गंज तुला चांगला वाटतो, पण तो आम्हाला किती त्रास देतो आम्हालाच माहिती ना. शेवटी यशोदेचा नाईलाज झाला. यशोदानं कृष्णाला बोलवून घेतलं. गवळणीनं सांगितलं, आता तुम्ही जा, बघते मी काय करायचं. कृष्णाला म्हणाली, अरे तू चांगलाच आहे, मला माहिती आहे. तू कधी कोणाला त्रास देत नाही, मला चांगलं माहिती. पण आहे ना, या गवळणींना तू सहन होत नाही. या गवळणींना तू सहन होत नाही. कृष्ण म्हटलं, मग मी आता काय करू? त्या सारखं माझं नाव घेत्या, माझी तक्रार करायच्या माध्यमातून इकडे येतात, फक्त मला भेटण्यासाठी. यशोदामाई म्हटली, पण आता पर्याय नाही ना बाळा, काय करावं? त्यांच्या तक्रारी वाढत चालल्या.
मला कधी कधी संशय असा येतो की त्यांच्या तक्रारी खऱ्या आहे. मग आता काय करायचं बरं? कृष्ण परमात्मा म्हटले आई तू म्हणशील तसं. यशोदा मैयाने सांगितलं आता एक काम करतो, तो आता आजपासून काय करायचं, आजपासून आपल्याकडे खूप गायी आहे, या गायी घ्यायच्या आणि कुठं जायचं, वनात जायचं. कशासाठी? कशासाठी? काही नाही, गायींना जरा फेर फटका मारून आणायचा, बरोबर. हा, तर परमात्मा गायी घेऊन वनात चाराया जाऊ लागला. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. चारावया जातो शारंग पाणी. चारावया जातो शारंग पाणी. गोधने 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 हो तारावया जातो शारंग पाणी. हो तारावया जातो शारंग पाणी. हो तारावया जातो शारंग पाणी. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. चारावया जातो शारंग भगवान परमात्मा गायी चारण्यासाठी जाऊ लागले. तिकडे गेल्यानंतर नानाविध प्रकारचे खेळ वगैरे वगैरे काही गोष्टी. तिथंही परत भगवान परमात्मानं कालियाचं मर्दन केलं. यमुनेत असताना अनेक लीला भगवान परमात्म्यानं केल्या. भगवान परमात्मा सकाळी जायचे आणि संध्याकाळी परत यायचे. सकाळी जाताना भगवान परमात्मा सगळ्या सवंगड्यांना सोबत घेऊन जायचे आणि संध्याकाळी सुद्धा येताना सर्वांना सोबत घेऊन यायचे. भगवान परमात्मा पुढं चालायचे आणि गायी माग चालायच्या. म्हणून परमात्म्याचं नाव पडलं गोराखी.
आपल्या बाबतीत विचार करा तर, आपल्या गायी पुढं आपण माग, आपलं नाव पडलं तुमचे तुम्ही माग. परमात्मा पुढं चालायचे, गायी माग चालायच्या. परमात्म्याचं नाव पडलं गो राखी, आपला चारणारा माग, गायी पुढं. भगवान परमात्मांना गोपाळांना घेऊन जायचे आणि त्यांना पुन्हा परत घेऊन यायचे, म्हणून भगवान परमात्म्याचं नाव पडलं गोपाल. बरोबर ना? हा अशा अनेक अर्थ आहे माझ्याकडे. परमात्मा अशा अनेक लीला करायचे. कधी कधी त्या गोवर्धनावरती सर्व गायी पशूंना चारण्यासाठी ते घेऊन जायचे. तिथे नानाविध प्रकारचे खेळ खेळायचे. अनेक प्रकरण आपण बघितले. एक दिवस परमात्मा घरी असताना नंद बाबाची लगबग चालू होती. परमात्म्यानं बघितलं, अरे बाबा एवढी लगबग कशाला करताय, काय कारण असं. परमात्म्यानं पाहिलं एवढी धावपळ. मैयेकडे बघितलं, यशोदामय्या सुद्धा धावपळीत. अरे काही सण आला की काय, परमात्म्याला असं वाटू लागलं ना, सण असला कशी आपल्याकडे लगबग असते ना. दीपावलीचा सण, दसरा असेल, लगबग असते आपल्याकडं. अरे बाबा आता सध्या कसला सण नाही, काहीच नाही, मग कशासाठी भर उन्हाळा, काय एवढी लगबग कशाला चालली. मग बाबांना विचारलं परमात्म्यानं, अहो एवढी धावपळ कशासाठी. नंद बाबांना सांगितलं, अरे आपण दरवर्षी धनुष्य याग करत असतो ना, आपलं इंद्रयाग करत असतो ना. इंद्रयाग कशासाठी. अरे काही नाही रे बाळा, इंद्रयाग केला की भगवान परमात्मा इंद्रदेव आनंदित राहतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्यावरती चांगला पर्जन्य होतो. पर्जन्य झाला म्हणजे सर्वत्र गवत उगवतं, आपल्या गायी त्याच्यावरती पोचल्या जातात, आपलं घर त्याच्यावरती चालतात, म्हणून करावं लागतं ते. भगवान परमात्म्यानं सांगितलं असं कुठं असतंय होय. फक्त पाऊस पडून उपयोगाचा आहे का. आणि पाऊस इंद्रदेवामुळे थोडी पडतोय. अहो नैसर्गिक संपत्तीमुळे पाऊस पडतो. जेवढी झाडं जास्त तेवढा पाऊस जास्त. जेवढी झाडं मुबलक, जेवढी हिरवळ जास्त तेवढा पाऊस जास्त. आणि इथं आपल्या परिसराचा विचार केला तर सगळी हिरवळ, सगळी झाडं गोवर्धनावर आहे. त्याच्याकडे इतकी झाडं आहे की त्याच्या एकट्याच्या झाडांना आसपासची पंचक्रोशीत सगळा पाऊस त्याच्यामुळेच आहे. अहो एवढंच काय, आपल्या गायी, सगळे गुरं वासरं सगळे चरायला तर त्याच्यावरतीच जातात ना. आपण कुणाच्या शेतात थोडी नेतो गाई, सगळे गोवर्धनावरती चरायला असतात. मग इंद्र याग करण्याची काय गरज. अहो त्या गोवर्धनाची पूजा करा, तोच आपल्याला सगळं पुरवतो. तो आपल्या गायींसाठी खाद्य तयार करतो, तोच आपल्या गायींसाठी सगळं काही विविध प्रकारचं पाण्याचं नियोजन त्याच्या माध्यमातून आहे. सगळं त्याच्याच माध्यमातून होतं. तुम्ही त्याची पूजेची तयारी करा, त्याची पूजा करा, तो आणखीन आनंदित होईल आणि आणखीन पाऊस पडल, त्यालाही बरं वाटत. नंदबाबालाही असं वाटलं की याचं म्हणणं खरं आहे. बरं वाटतं की नाही आपल्याला. एखाद्या माणसाने एखादी गोष्ट पटवून दिली की ती गोष्ट आपल्याला खरी वाटते ना. तात्विक होईना पण खरी वाटते की नाही. तात्विक होईना पण खरी वाटते. तर परमात्म्यानं पटवून सांगितलं होतं आणि खऱ्या अर्थानं पाहिलं ते खरंच आहे ना. नैसर्गिक संपत्तीमुळेच निसर्ग चक्र चालतं. हल्ली नैसर्गिक संपत्ती गेली म्हणून निसर्ग चक्र बिघडतंय. मान्य आहे आपल्याला, मान्य आहे. मग लक्षात कधी घेणार आहे आपण. फक्त मान्यच करतो आपण कोणत्याही गोष्टी, आहे का.
त्या पद्धतीनं मग नंदराजानं सगळ्या गावकऱ्यांना ती बातमी कळवली की या वर्षी आपल्याला इंद्रयाग करायचं नाही, या वर्षी आपल्याला पूजन करायचं ते गोवर्धनाचं. गोवर्धनाचं पूजन करायचं. गोवर्धनाचं पूजन करण्याचं ठरलं, वेळ ठरली, दिवस ठरला. त्या दिवशी सर्वजण त्या गोवर्धनाच्या पायथ्याला गेले. सर्वांनी यथायोग्य पद्धतीनं त्याचं पूजन केलं, नैवेद्य अर्पण केला. त्यानं गोवर्धन आनंदित झाला महाराज. सगळं यथायोग्य चालू असताना इकडं नारदानं इंद्राला सगळी बातमी कळवली. नावच नारद आहे, एक विशेषण आहे त्यांना. बोला बोला आपण म्हणतो ना, नारदाला आपण एक विशेषण लावून कळीचा नारद. कळ लावणं काम आहे. इंद्राला कळवलं, अरे इंद्रा, तुला असं वाटत नाही का यावर्षी तुझ्या जीवनामध्ये काहीतरी एक कमतरता आहे म्हणून? इंद्रदेव म्हटले, तसं काही मला जाणवा ना. अरे ते गोकुळवासी दरवर्षी तुझ्यासाठी काहीतरी यज्ञ करत असतात वाटतं. मग इंद्र म्हटलं, अरे हा करत असतात ना, ते पर्जन्य प्राप्ती करता त्यांचा दरवर्षीचा नित्याचा यज्ञ असतो. अरे मग यावर्षी काही नियोजन आहे की नाही? इंद्रदेव म्हटले, असेल की. कसलं नियोजन? त्या कृष्णाच्या सांगण्यावरून त्यांनी गोवर्धनाची पूजा केली आहे. गोवर्धनाची नाही नाही, काहीतरी पाहण्यात चूक झाली असेल, ऐकण्यात चूक झाली असेल. नारद महर्षी म्हटले, अहो मी आता तिथंच भजन करत होतो. त्यांचं पूजन भजन मीच करून आलो म्हणून तुम्हाला सांगायला आलो. म्हटलं तुमच्याकडे काही पूजनाचा विधी आहे की नाही बाबा असं. एवढी कळ लावली नारद महर्षी तिथून निघून गेले. इंद्राला राग आला महाराज. इंद्रानं मेघांना आज्ञा केली. इथंही मेघांना आज्ञा होती काय? मी तसा काही इंद्र नाही, येऊ नका रे. पण ऐका, इंद्रानं मेघांना आज्ञा केली. सांगितलं, ज्या माध्यमातून दरवर्षी माझं पूजन असतं, ज्यांनी माझा पूजनाचा विधी या वर्षी डावललाय ना, त्यांच्यावरती जाऊन बरस. अवेळी पाऊस पडायला लागला. सर्व गावकऱ्यांना पश्चाताप व्हायला लागला त्या गोष्टीचा. अरे याचं ऐकलं नसतं तर बरं झालं असतं. याचं ऐकलं आपण. दरवर्षी इंद्रयाग करतो, यावर्षी गोवर्धनाची पूजा केली आणि इंद्र कोप पावला. अवेळी पाऊस आल्यावरती आपण काय म्हणतो? देव आपल्यावरती कोपला. मग त्याच पद्धतीने घडायला लागलं ना. काय करायचं काय करायचं काय करायचं? कृष्णाकडे सगळेजण आले. कृष्णाने सांगितलं, ऐका, ज्याचं पूजन आपण करतो ना तोच आपलं रक्षण करेल, यात काही संशय नाही. तोच आपलं रक्षण करणार आहे, तोच आपल्याला तारणार आहे. मग आता तो कसं रक्षण करणार? मग सगळ्यांना सांगितलं, ऐका, सगळ्यांनी चौकडून व्हा, सगळ्यांनी चारी बाजूने व्हा. आपण हा पर्वत उचलू आणि याच्या खाली आपण थांबू. भगवान परमात्म्यानं गोवर्धनाला आज्ञा केली आणि सगळ्यांच्या माध्यमातून तो पर्वत उचलला गेला आणि परमात्मा आणि सर्व गावकरी त्याच्या खाली शिरले. जवळजवळ 7 दिवस पाऊस चालला बरं. सर्वजण वाचले. आता त्या खाली सुद्धा भरपूर लीला झाल्या बरं. परमात्माने लीला बंद केल्या नाही. एक जण म्हणे, का रे, आम्ही सगळ्यांनी काठ्यांचे आधार दिले, कोणी हाताचा आधार दिला, कोणी डोक्याचा आधार दिला, आणि तू आपली करंगळी लावून बसला. तुला काय पटलं पाहिजे? थोडा ताकद लाव, थोडा आधार लाव. परमात्मा म्हटलं, अरे हाच माझा खूप मोठा आधार आहे. नाही नाही नाही, वेळात काढतो कामाला. आम्हाला आधीच कामाला लावून दिलं, जे करू नये ते केलं, त्याच्यामुळे आम्ही हा त्रास भोगतोय ना. आता तू आम्हाला वरून शानपणा शिकवतो काय? परमात्मा म्हणतो, तुम्हाला खोटं वाटतंय की? तुम्हाला खोटं वाटतंय का? परमात्म्यानं थोडी करंगळी फक्त थोडी वाकवली, सगळे बंधन तुटले गेले. ज्यांनी ज्यांनी काठ्या लावलेल्या होत्या त्यांच्या काठ्या मोडल्या गेल्या. ते पुन्हा परमात्म्याला शरण आले. सांगितलं, नाही नाही नाही, तुझ्याच भरोशावर आहे सगळं, तू आपला चालू दे. अशा अनेक लीला आहे, खूप विनोदी लीला त्यामध्ये भगवान परमात्म्यानं केल्या.
अशा पद्धतीनं लीला करत 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 भगवान परमात्मा हळूहळू यथायोग्य पद्धतीने गोकुळामध्ये सर्व काही गोष्टी घडू लागल्या. पुढे भागवताच्या माध्यमातून राधेचा विषय येतो. जास्त काही विस्तृत चिंतन आलेलं नाही, परंतु छोटस एक प्रसंग सांगतो. राधा ही कोण होती माहिती का? शुकदेवांची गुरु होती. बरं, आपला पहिला दुसरा दिवस आठवा. शुकदेव एका पोपटाच्या रूपात होती. आठवतंय ना? लीलासू नावाचा दास. हा, तेच ते. ऐका, एक दिवस घडलं असं की ते राधेच्या दरबारामध्ये हा पोपट जो होता ना, हा पोपट राधा 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 नावाचा जप करायचा. एक दिवस राधेनं ऐकलं, अरे तू माझ्या नावाचा जप का करतो? त्यानं सांगितलं, तुमच्या जपामध्ये तेवढी ताकद आहे, तुमच्या जपानं मला पुण्य प्राप्त होतं, तुमच्या जपानं माझ्या जीवनातले पाप निघून जातात, मला आनंद प्राप्त होतो. राधेनं सांगितलं, ऐक, अरे माझ्यापेक्षा तू त्या भगवान परमात्म्याचा जप कर, तो तुला प्राप्त होईल. मग काय म्हणायचं? राधेनं त्यावेळेस सांगितलं, तू कृष्ण कृष्ण म्हण. आणि त्या पोपटानं कृष्ण कृष्ण म्हणायला सुरुवात केली. तितक्यात भगवान परमात्म्याचं आगमन झालं आणि परमात्म्यानं त्यावेळी त्या पोपटाला आशीर्वाद दिला. फक्त 2-3 वेळेस कृष्ण म्हटला तरी त्याचा उद्धार झाला. विचार करा, यातून 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या. परमात्मा प्राप्तीसाठी एक गुरु करणं महत्वाचं आहे आणि दुसरं योग्य गुरु करणं महत्वाचं आहे. आलं का लक्षात? तुम्ही म्हणशाल दोन्ही वाक्य एकच आहे महाराज. काहींकडे गुरु असतात पण ते गुरु असतात, काहीकडे गुरु असतात पण ते शक्यतो नसतात. म्हणजे आचरण विचार या सगळ्याची शुद्धता ज्याच्याकडे आहे, जो मुळात ज्ञानी नसला तर चालत, पण तो अज्ञानी सुद्धा नसावा. म्हणशाल असं कसं काय? ज्ञानी नसावा ना अज्ञानी नसावा, त्याची मती शुद्ध पाहिजे. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये वेडा माणूस असला चालल, तो आपला गुरु होऊ शकतो, पण अतिशहाणा नको. अशा अनेक पद्धती. आपल्या काही गुरुपौर्णिमेवर प्रवचन नाही, आपल्याला हे बघायचं. ऐका, पुढे अनेक विषय येतात. भगवान परमात्म्यानं अनेकांचा उद्धार केला. भगवान परमात्म्यानं कुणाला कुणाला मुक्तता दिली, भगवान परमात्म्यानं कोणाला कोणाला मोक्ष प्राप्त करून दिला. अशा अनेक उदाहरणं भागवतामध्ये आलेले. परंतु आता कसं आहे, सगळेच उदाहरणं जर बघायचे ठरले तर मग आपल्यावरती इंद्र नाराज होतात. काल बघितले आपण. मग त्याच्यामुळं सगळे उदाहरणं बघणं काही शक्य नाही. इकडं सगळं गोकुळामध्ये आनंद चाललाय, सगळं वातावरण आनंदाचं आहे, सर्वत्र आनंद आहे. भगवान परमात्म्याची तास तिथं आनंदाच असतो. एखाद्या घरामध्ये तुम्ही विचार करा, घरामध्ये प्रवेश केला की प्रसन्नता वाटते माणसाला, बरोबर आहे की नाही? एखाद्या घरात तुम्ही कोणत्याही घरात जा, शक्यतो तुम्हाला एक सांगू का, ज्यांचे घर ते महानुभव पंथाची सेवा करणारे जे घर आहे ना, त्या घरामध्ये प्रवेश करा, प्रसन्नता जाणवते. ज्या घरामध्ये नित्याची आरती आहे ना, त्या घरामध्ये प्रवेश करा, प्रसन्नता जाणवते. मंदिरामध्ये जिथं नित्याची सेवा आहे ना, त्या मंदिरात प्रवेश करा, प्रसन्नता जाणवते. कारण साक्षात परमात्म्याचा वास त्या ठिकाणी असतो. आणि तीच प्रसन्नता इथं थोरात कुटुंबियांच्या घरामध्ये प्रवेश केल्यावर जाणवते. बरं, कारण परमात्म्याचा साक्षात वास त्या ठिकाणी आहे. कारण नित्याचं पारायण आहे, नित्याचं वाचन आहे, ग्रंथाचं जपणूक आहे, भगवान परमात्म्याचं ध्यान आहे, सगळ्या गोष्टी पवित्र आहे. यथा योग्य पद्धतीने आपण त्याचं आचरण बघतो. त्या आचरणाचंच फळ इथं कथा होते. नाही तर मी सांगितलं ना, ग्रंथाची कृपा होणं सोपं नाही, संतांची कृपा होणं सोपं नाही, भगवंताची कृपा होणं शक्यच नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण या सगळ्या गोष्टीसाठी आपले तेवढे त्याच्यासाठी प्रयत्न असावे लागतात आणि तेवढं सुकृतही असावं लागतं. आणि
तेवढं त्याच्या प्रित्यर्थ प्रेम आणि भाव असावा लागतो. या सगळ्या माध्यमातून ते प्राप्त होत असतं. इकडं गोकुळात आनंद आहे, परंतु इकडं कंसाला इतकी चिंता की आपल्याला मारणारा जो जन्माला आलाय त्याचं करायचं काय करायचं. इतक्यात मी तुम्हाला सांगितलं ना की नारद जिथं नाही तिथं आहेच. एक दिवस नारद कंसाच्या भेटीला गेले. कंसाला म्हणताय, अरे तुला एक गोष्ट माहिती झाली का? कंस म्हटलं, काय बोलायचंय तुम्हाला, स्पष्ट बोलत जा. मला एक ते आणखीन बाकीचं टेन्शन खूप आहे. मला इथं माझ्या वृत्तीची चिंता पडली. तू असं कोड्यात बोलू नको, तर सरळ सरळ सांग काय झालं. त्या नारदानं सांगितलं, तुम्ही ज्यांचा शोध घेताय ना, ज्या वसुदेव देवकीच्या मुलांचा शोध घेताय ना, कृष्णाचा शोध घेताय ना, त्या 7व्या गर्भाचा तुम्ही शोध घेताय ना, अहो तो कृष्ण परमात्मा आणि तोच बलराम हे दोघही गोकुळात आहे, नंदबाबाच्या घरी आहे. आणि ते वसुदेवानं पोचवले. कंसाने विचार केला, बंदी शाळेतून वसुदेवानं कसं काय पोचवले? नारद म्हटले, त्याला तुम्हाला काय करायचं सांगितलं ना. ते पोहोचले आणि ते तुमच्यासाठी तयार होत आहे, तुमच्या वधासाठी तयार होत आहे. कंसाला राग आला महाराज. कंसाला वाटलं, अरे आपला मित्र आहे वसुदेव आणि त्यानं हे कृत्य केलं, त्यानं या पद्धतीनं आपला घात केला, त्याला आपण जीवदान दिलं, तर इतकं सगळं त्यानं केलं नाही का? त्यानं जर असं केलं असेल ना, मी आत्ताची आत्ता त्याला मारतो. शस्त्र हातामध्ये घेतला आणि वसुदेवाला मारण्याकरता निघाला. तर नारदानं हात पकडला. नारदानं सांगितलं, त्याला मारून काय फायदा आहे? त्याला मारण्याच्या ऐवजी तुम्ही जिवंत कसे राहाल याचा विचार करा, तुमच्या आयुष्याचा विचार करा. तुम्हाला जर जास्त काळ जिवंत राहायचं असेल, त्याच्यावर विजय प्राप्त करायचा असेल, तर तुम्ही धनुष्य याग नावाचा याग करा. पण त्याच्या माध्यमातून तुम्हाला बळकट आयुष्य प्राप्त होईल आणि त्याच्यावर विजय मिळवण्याची ताकद तुमच्याकडे प्राप्त होईल. त्या कंसानं कळवलं की आपण धनुष्य याग नावाचा याग करू. पण कंसाच्या कुशाग्र बुद्धिमत्तेतून एक युक्ती निघाली, अरे आपण धनुष्य याग करणार आहोत, एक काम करू, या धनुष्य यागाच्या निमित्तानं आपण आसपासच्या सगळ्या राजांना आमंत्रण देऊ, त्यांच्या मुलांनाही आमंत्रण देऊ आणि तेच आमंत्रण नंदाच्या घरी सुद्धा पाठवू आणि त्याच्या माध्यमातून कृष्ण आणि बलरामांना बोलवून घेऊ. आणि ते एकदा की इकडे आले की अजून लहानच आहे, आपल्या मल्लांच्या माध्यमातून आपण त्यांचा वध करू. अशी कंसाच्या मनामध्ये युक्ती नव्हे तर योजना ठरली गेली. पण आता त्यांना आमंत्रण पाठवायचं, मग कुणाकडे पाठवायचं? त्या योग्यतेचा माणूस पाहिजे, आमंत्रण त्यांनी ऐकलंही पाहिजे आणि तेवढा धीट पाहिजे, त्यांच्या जवळचा पाहिजे, ओळखीचा पाहिजे. मग नंदाचा एक मित्र कंसाच्या दरबारातला सेवक होता, ते म्हणजे अक्रूरजी. या अक्रूरजींना सांगितलं, ही कामगिरी तुमच्यावरती. कोणती? परमात्म्याला आणि नंदराजाला घेऊन येण्याची. अक्रूराला आनंद झाला, तो परमात्मा आपल्याला पाहायला भेटणार आहे. जो परमात्मा पाहण्यासाठी योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, योग्यांना इतके दिवस साधना करून त्यांच्या स्वप्नात येत नाही, तो प्रत्यक्षात मला पाहायला मिळणार याचा आनंद होत होता. आणि एका बाजूने दुःखही होत होतं की त्या परमात्म्याला पाहायला मिळणार, पण त्याचा आपण घात करण्यासाठी आपण त्याला इकडे घेऊन येतोय, त्याच्यामुळं अवघड होईल. आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टी एक सोबत त्यांना जाणवत होत्या. कंसानं त्यांना नंदराजाला आणण्यासाठी
सोन्याचा रथ प्रदान केला, सोन्याचा रत्न जडित असणारा तो रथ. त्या रथाला विविध प्रकारचे पांढरे शुभ्र घोडे जुंपलेले. यथायोग्य पद्धतीनं नियोजन ठरलं गेलं. इकडं अक्रूरजी चिंतात आहे, अक्रूरजींना चिंता वाटते. आता आपण जायचंय खरं, आपण तिथपर्यंत जाऊही, पण नंद राजाला सांगायचं कसं, यशोदेची समजूत कशी काढायची, तिथल्या गोपिकांची गवळणींची समजूत कशी काढायची, काय करायचं. गेल्यानंतर चिंता वाटू लागली, काय करावं. पण आता शेवटी पर्याय नाही, राजाची तशी आज्ञा आहे. रथ निघाला. हळूहळू हळूहळू वेळेअभावी तो लवकर त्या गोकुळापर्यंत पोहोचला. सायंकाळची वेळ झालेली. सर्व मंडळी आपल्या गोधनाला घेऊन माघारी येताना दिसते. गोरज मुहूर्त झालाय आणि त्या मुहूर्तावरती तो रथ गावामध्ये प्रवेश करतोय. हळूहळू हळूहळू तो रथ भगवान परमात्म्याच्या म्हणजे नंद राजाच्या महालाच्या बाहेर येऊन थांबला. तो रथ नंदाला पाहिला, यशोदेना पाहिलं. त्यांना वाटलं कोण अतिथी आला असेल. आणि यावेळी सायंकाळची वेळ झाली. काही घाईनं ते बाहेर आले. नंदराजानं बघितलं, अरे हा तर आपला मित्र आहे, अक्रूर आहे. घाई घाई त्याला खाली घेतलं, आतमध्ये नेलं, त्याला बसण्यासाठी काय आसन टाकलं. त्याचा योग्य पाहुणचार करण्यात आला, विचारपूस करण्यात आली. आणि विचारलं, तुमचं आज इथं येण्याचं प्रयोजन काय आहे. अक्रूरानं सद्गतीत कंठानं सांगितलं, कंसानं धनुष्य यागाची सज्जता केली आहे. त्या धनुष्य यागासाठी सर्व राज्यांमध्ये सर्व राजांना आमंत्रण देण्यात आलंय. सर्व राजांना आमंत्रण देण्यात आलं. सर्वांसाठी यथायोग्य पद्धतीचं नियोजन लावण्यात येत आहे. आणि त्याच माध्यमातून तुम्हालाही त्याची आमंत्रणाची व्यवस्था माझ्यावरती सोपवली गेली. ते आमंत्रण घेऊन मी तुमच्याकडे आलोय आणि तुम्हाला आणण्यासाठी हा रथ पाठवला गेलाय. या रथात तुम्ही बसावं आणि कंसाकडे चलावं, यासाठी मी आलोय. अक्रूरानं आणखीन दुसरी एक गोष्ट सांगितली. अहो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, तुम्हाला सगळ्यांना आकाशवाणी माहिती आहे. कंसाला मारणारा आठवा, कंसाला मारणारा आठवा, तो आठवा दुसरा तिसरा कोणी नसून तो तुमच्या घरात वावरणारा कृष्ण आहे. आणि तोच परमात्मा आहे. आणि त्याच परमात्म्याच्या माध्यमातून कृष्णाचा वध आहे. त्याच परमात्म्याच्या माध्यमातून कंसाचा वध आहे. नंदराजाला एक बाजूला आनंदही होऊ लागला की त्या परमात्म्यानं आपल्या इथं जन्म घेतला. नवे नवे तर आपल्या इथं तो राहिला, नवे नवे तर आपल्या इथं त्यानं नावरती ती पडली. सर्व गाववासियांना ही बातमी कळत होती. एक एक जण त्या गवळणी त्या नंदाच्या अंगणामध्ये जमा होत होत्या. आणि एक एक गवळण यशोदा मैयाला विचारत होती, आता तो किती दिवसासाठी जाणार आहे. आणि हा नवीन आलेला हा अक्रूर हा बाहेर का उभा आहे. तू आम्हाला आमचा साबळा दाखव ना, दाखव की, दाखव ना त्याला, कुठे तो. काही गवळणी त्या अक्रूराला चांडाळा म्हणाल्या. चांडाळा, अरे तू आमच्या कृष्णाला नेण्यासाठी आलाय का, कृष्णाला घेऊन जाणार आहे.
तुला आम्ही नेऊ देणार नाही. अरे तुझं नाव अक्रूर आहे, पण तू नावाच्या विरुद्ध कार्य करतो रे. कार्य क्रूरतेचं आहे तुझं. आमचा काही विचार आहे की नाही? अरे ज्याच्यासाठी आम्ही विविध बहाण्याने यशोदेकडे यायचो, ज्याचं आम्हाला एक क्षणभर दर्शन व्हावं, याच्याकरता आम्ही काही ना काही विविध पद्धतीचं नाटक करायचो आणि यशोदेकडे यायचो. आणि अशा अवस्थेत सुद्धा त्याला आम्ही आमच्या नजरेआड कधी होऊ दिलं नाही. आणि तू त्याला घेऊन जाणार? असं करू नको रे. पूर्ण रात्रभर त्या भगवान परमात्म्याच्या नावाचा जप त्या नंदाच्या वाड्यावरती चाललाय. कृष्ण नामाचा जप चाललाय. दुसरा दिवस उगवला. दुसऱ्या दिवशी सर्व तयारी होते. यशोदा मैयानं दोघांनाही स्नान घातलं. यशोदा मैयानं दोघांचंही आवरून दिलं. यशोदा मैयानं दोघांसाठी पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. दोघांनाही पाटावरती बसवलं. यशोदा मैया एक एक आठवण काढून दोघांनाही घास भरवते. खरे बाळा, तू आता आम्हाला सोडून जाणार आहे ना? परत कधीच येणार नाही ना? असं करत करत भरपूर वेळ निघून जातोय महाराज. कृष्ण म्हणतो, अगं आई थांब, बाकीचं राहिलेलं अन्न मला बांधून दे. मी तिकडे गेल्यानंतर तुझी आठवण आली ना, मग काय, तुझी आठवण ज्या ज्या वेळी येईल ना मला, त्यावेळी मी अन्नाचा एखादा घास खाईल. त्याच्या माध्यमातून मला तू माझ्या बरोबर आहे, माझ्या सोबत आहे, असं मला जाणवेल. एक कथेच्या बाहेरचा दृष्टांत सांगताय का? प्रसिद्ध कवी आहे विनोबा भावे म्हणून. ते उभ्या महाराष्ट्रात फिरत असताना आयुष्यभर त्यांनी आईचं लुगडं उशाला घेतलं. एका जणाने विचारलं, महाराज का हो, तुम्ही इतके मोठे आहात आणि एक साधं लुगडं उशाला घेऊन झोपतात, काय कारण आहे? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, या लुगड्याला ज्यावेळेस मी स्पर्श करतो ना, त्यावेळेस मी माझ्या आईला स्पर्श केला असं मला जाणवतं. ज्या क्षणी या लुगड्यावरती मी डोकं ठेवतो ना, त्यावरती मला असं वाटतं की मी माझ्या आईच्या कुशीमध्ये झोपलोय. ज्यावेळी मी ते पांघरतो ना, असं वाटतं की आईने मला आपल्या कुशीमध्ये घेतलंय आणि ती मला झोपी लावते. तसं परमात्मा म्हणू लागले, अरे यशोदा मैया, तू हे सगळं अन्न मला बांधून दे ग. तुझी ज्या क्षणी मला आठवण येईल ना, त्या क्षणी मी ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या माध्यमातून तुझी आठवण मला जाणवेल ग. यशोदा मैयानं कसं बसं का होईना त्यांना जेव घातलं. जेव घातल्यानंतर सर्व काही बांधून दिलं. पंचपक्वान्न त्यांच्या सोबत दिली. आता भगवान परमात्मा रथाकडे निघताय. एक एक गवळण म्हणते, अगं परमात्मा, हे कृष्णा, हे काना, अरे तुला आमचा राग आला का? आम्ही तुझ्या खोड्या मातेला सांगितलं म्हणून तो आम्हाला सोडून चाललाय का? आमचं काही चुकलं का? आमच्या विषयी तुला काही राग असेल तर आम्हाला अशी शिक्षा देऊ नको रे. आम्हाला सोडून जाऊ नको. तू गेल्यानंतर आमचं कसं होईल? आम्हाला कुणाचा आधार राहील? सांग ना, कुणाचा आधार राहील आम्हाला? तू गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करायचं? काय करायचं? शेवटी कृष्ण ऐकायला तयार नाही हो. कृष्णाने सांगितलं, मला जाणं गरजेचं आहे.
आणि तिकडं जावंच लागेल आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. तिकडं जावाच लागणार आहे. त्याच्या कार्यासाठी मी आलोय ना, ज्या कार्यासाठी माझी निर्मिती आहे ना, त्या कार्यासाठी मला जावं लागेल. शेवटी गवळणींचा नाईलाज झाला. गवळणींचा नाईलाज झाला. आता त्यांना असं वाटलं याला घेऊन जाणारच होय ना, त्याची विनवणी आपण करू. त्या गवळणी त्या अक्रूराकडे गेल्या. अक्रूराला सांगू लागल्या, अक्रूरा, परमात्म्याला नेऊ नको रे. अरे तो गेला ना तर आम्ही आमचा प्राण त्यागू. प्राण आम्ही आमच्या जीवनाचं त्यागन करू. तो आमच्या जीवनातून एकदा निघून गेला ना तर आमचा जगून काही उपयोग नाही. आपलंही बघा ना तसंच आहे. एकदा की आपल्या जीवनातून परमात्मा रूपी आई गेली ना की आपलंही जीवन तसंच होतं. बरं, ती जागा अशी की त्याची पोकळी इतर कोणी भरून काढू शकत नाही. तुम्ही असो मी असो, आपण त्याच अवस्थेत आहे. एकदा की त्या अवस्थेतून ती गोष्ट निघून गेली ना की त्याची पोकळी परत भरता येत नाही. त्या सतत 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 त्या अक्रूराला म्हणू लागल्या, अरे तू परमात्म्याला नेऊ नको रे. तू जर त्याला घेऊन गेला ना आमच्या हृदयातला देव निघून जाईल. त्याचं जे स्थान आम्ही आमच्या हृदयात निर्माण केलंय ना, त्या स्थानाविषयी ईर्ष्या तयार होईल की ज्याच्या दर्शनासाठी आम्ही येत होतो ना तो परमात्मा आपल्याला सोडून गेला. आमचा असणारा परमात्मा इतर कोणी घेऊन गेलं त्याची ईर्ष्या आमच्या मनामध्ये तयार होईल रे. जमणार नाही, नको नेऊ. परंतु परमात्म्यानं ज्या पद्धतीनं सांगितलं होतं, अक्रूरानं सांगितलं, मला तशी आज्ञा मला न्यावाच लागेल, पर्याय नाही. त्याच्यावरती दुसरा उपायही नाही. काय करावं? भगवान परमात्मा रथाच्या दिशेने निघताय. भगवान परमात्मा रथावरती चढताय. परमात्मा रथावरती विराजमान झाले आणि अक्रूराला सांगितलं, आपण रथ काढावा, रथ पुढे घ्या. सगळ्या गवळणी रथाच्या समोर खाली झोपल्या. रडून 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 ती धरणी माता पूर्ण ओली चिंब झालेली आहे. त्या गवळणी म्हणू लागल्या, अक्रूरा, तुला परमात्म्याला न्यायचंच आहे ना, तो गेल्यानंतर आमचा जीव जाणार आहे ना. एवढं करण्यापेक्षा तू एक काम कर, आधी आमचा जीव घे आणि मग याला घेऊ. तो सोडून गेला तर तसंही आमचा जगून उपयोग नाही. तो एकदा निघून गेला तर तसंही आमचा इथं राहून उपयोग नाही. मग तो जाण्याच्या आधी आम्ही जावं आणि मग तो जावं, पर्याय नाही. भगवान परमात्मा अक्रूराला सांगतात, रथ उभा कर. परमात्मा पुन्हा रथावरून खाली उतरले. सगळ्या गवळणींची समजूत काढली. त्यांना सांगितलं, मी जरी आता चाललो असलो तरी मी सूक्ष्म स्वरूपानं या गोकुळात वास करेन. माझं नित्याचं निवासाचं ठिकाण हे गोकुळच असेल. नित्यानं मी या ठिकाणी थांबेल आणि मी आता जरी चाललोय ना तर पुन्हा परत येईल. तुम्ही एवढी चिंता करू नका. मी पुन्हा येईल. भगवान परमात्म्यानं राधेची भेट घेतली. आपल्या कमरेला असणारी बासरी राधेकडे दिली आणि राधेला सांगितलं, तुला ज्या ज्या क्षणी माझी आठवण येईल ना, या बासरीच्या माध्यमातून तू मला आवाज दे, त्या क्षणी मी तुला भेटायला येईल. यशोदा मैयाला सांगितलं, माते, मी पुन्हा येईल, घाबरू नको.
दुःख मानू नको, पण ज्या कार्यासाठी मी आलोय ना त्या कार्यासाठी मला जावंच लागतं. मी स्वस्वरूपानं या गोकुळामध्ये वास करेल. जाऊ दे. पुन्हा भगवान परमात्मा त्या रथावरती आरूढ झाले आणि अक्रूराला सांगितलं की आता तू वेगानं हा रथ हाक. तू जर वेगानं हा रथ हाकला, मला आता यांचं दुःख मला सहन होईना. भक्ताला जर दुःख झालं ना, देवाला सहन होत नाही. बरं, मी तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या आमच्या हृदयात जर संसाराच्या दुःखाची आग लागली तर ज्ञानोबारायाचं हृदय आळंदीत रावतं. याला म्हणायचं संताचं हृदय, याला म्हणायचं भगवंताचं हृदय. तुम्हाला आम्हाला दुःख झालेलं संतांना पाहवत नाही, तेव्हा देवाला कसं काय पाहवत? भगवान परमात्मा म्हणू लागले, तू हा रथ वेगानं हाक. हा रथ इतका वेगानं हाक की यांच्यापासून आपण लवकर दूर गेलो पाहिजे, जेणेकरून यांच्या त्रासानं हे जर असेच रडत राहिले तर मलाही माझा पाय इथून काढावणार नाही, निघावणार नाही. पर्यायानं मला इथं थांबावं लागेल आणि आपलं नियोजित असलेलं कार्य होणार नाही. अक्रूरानं तो रथ हाकला. तो रथ बघता बघता नजरे आड झाला. त्याचा येणारा घोड्यांच्या टापाचा आवाज सुद्धा आता बंद झालाय. सगळ्या गोकुळात शांतता प्रसरली. सगळं गोकुळ, सगळं वृंदावन शांत झालंय. भगवान परमात्मा त्या रथाच्या माध्यमातून प्रवास करत असताना यमुना मैयेच्या तटावरती येत आहे. अक्रूराला वाटतंय की आपण आता शेवटचा क्षण आहे, आपल्याला आता इथून जायचंय. पुन्हा यमुना मैयेचं दर्शन होतं ना होतं माहिती नाही. शेवटचं स्नान आपण यमुना मैयेमध्ये करावं. कृष्ण परमात्म्याची आज्ञा घेतली. अक्रूरजी खाली उतरले, कपडे काठावरती काढून ठेवले, यमुना मैयेमध्ये डुबकी मारत आहे. भगवान परमात्म्यानं लीला केली महाराज. अक्रूरजी खाली डुबकी मारली की परमात्मा आतमध्ये दिसायचे. त्याची शहानिशा करण्यासाठी वरती येऊन पाहिलं तर परमात्मा रथात दिसायचे. असं 4-5 वेळेस घडलं महाराज. 4-5 वेळेस घडलं. अक्रूरजींचा सुद्धा अहंकार गळून गेला. अक्रूरजी भगवान परमात्म्याला शरण आले. तिथून रथ निघाला. बघता 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 रथ मथुरेत पोहोचला. मथुरेत पोहोचल्यानंतर भगवान परमात्म्याने अक्रूराला सांगितलं, ऐका, तुम्ही आता हा रथ घेऊन कंसाच्या वाड्याकडे जा, आम्हाला याच ठिकाणी उतरून द्या. आम्ही आता मथुरेची शोभा बघतो आणि शोभा बघून झाली की उद्याच्या दिवशी आम्ही पुन्हा कंसाच्या भेटीला येतो. दोघही भावंड कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा त्या रथातून खाली उतरले. आपल्या पित्याचा रथ मागेच होता. नंदबाबाच्या रथामध्ये बसले. अक्रूरजींचा रथ निघून जातोय. हे सर्वजण त्या मथुरेची शोभा बघताय. अक्रूरजी इकडं कंसाकडे पोहोचले. कंसाला सांगितलं, महाराज, तुम्ही ज्या कार्यासाठी मला पाठवलं होतं ना, ते कार्य मी साध्य केलंय. ज्या नंदराजाला घेऊन यायचं होतं त्या नंदराजाला आणलंय. ज्या कृष्णाला आणायचं होतं ना त्या कृष्णाला मी घेऊन आलोय. अहो, ज्या बलरामाला घेऊन यायचं होतं ना त्या बलरामालाही मी घेऊन आलोय. बरं, कंस म्हणू लागला, अरे कुठे मग कुठे? अक्रूरानं सांगितलं की त्यांना मी मथुरेत सोडले. त्यांनी सांगितलं की आम्ही आजच्या दिवस मथुरेची शोभा बघतो आणि मग गावाकडे प्रवेश करतो, म्हणजे महालाकडे येतो. ज्या ठिकाणी धनुष्ययाग चाललाय ना त्या ठिकाणावरती येतो. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा नंददेव नंदराजा यथायोग्य पद्धतीनं सर्व आपलं आवरून सकाळच्याच वेळी परमात्मा निघताय.
परमात्मा निघाले. हळूहळू हळूहळू सर्व मथुरेची शोभा ते बघताय. धनुष्य यागाच्या निमित्तानं विविध ठिकाणी तोरणं लावण्यात आली होती, विविध रचना करण्यात आल्या होत्या. ते बघत बघत येत आहे. रस्त्यात त्यांची भेट होती ती त्या कंसाच्या दरबारातील धोब्याशी. परमात्म्यानं त्याला थांबवलं आणि सांगितलं की आम्हाला चांगले वस्त्र दे, राज दरबारात जायचंय. त्या धोब्यानं अहंकारी वृत्तीने सांगितलं की तुम्हाला वस्त्र देता येणार नाही. या वस्त्राचे अधिकारी फक्त राज दरबार आहे आणि राज दरबाराचे सेवक आहे, तुम्ही नाही. परमात्म्यानं सांगितलं असं का? वज्रमुष्टिकाचा प्रहार त्याच्यावरती केला, तो खाली पडला. इतर त्याचे सवंगडी सेवक ते सगळे ते बघूनच निघून गेले. ते बघून निघून गेले. यांनी सगळ्यांनी ते गाठोडे सोडले, आपल्याला जे कपडे बसतील ते कपडे धारण केले, परिधान केले आणि पुढे निघाले. पुढे माळ्याची भेट झाली, त्याच्याकडून सर्वांना पुष्पहार घेण्यात आले. पुढे राजाच्या दरबारामध्ये जी चंदन उगाळण्याचं, चंदन नेऊन देण्याचं काम करत होती ना, त्या दासी कुब्जेची भेट झाली. तिचा उद्धार भगवान परमात्म्यानं केला. तिच्या पायावरती पाय देऊन तिचं 3 ठिकाणचं कुबड नाहीसं केलं. असं भगवान परमात्मा विविध पद्धतीनं लीला करत 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 त्या धनुष्य यागाच्या ठिकाणी येऊन पोहोचताय. त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यागासाठी ठेवलेला धनुष्य त्यांनी मोडला. यागासाठी जो धनुष्य ठेवला गेला होता ना, तो मोडला. सर्व सेवकांनी बघितलं की धनुष्य मोडल्या गेलाय.